नमस्कार मंडळी, मनमुराद चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध अशा श्रेयस हॉटेलमध्ये. पुणेकरांच्या या लाडक्या हॉटेलमध्ये आपण आज उपवास थाळीचा आस्वाद घेणार आहोत. पार्किंग स्पेसही भरपूर मोठा आहे. हा वेटिंग एरिया आहे. वेलकम ड्रिंकनी तुमचं इथं स्वागत होतं. इथे रोजच बऱ्यापैकी गर्दी असते, त्यामुळे इथे जेवायला येताना वेळ काढून या. जेवणापूर्वी आपण मार्केटिंग डायरेक्टर राधिका चितळे मॅडम यांना भेटूया. नमस्कार, मी राधिका चितळे. श्रेयसचा आतापर्यंतचा प्रवास आम्हाला सांगाल थोडक्यात? माझे आजोबा बाळ चितळे यांनी 1966 मध्ये म्हणजे 60 वर्षांपूर्वी श्रेयस सुरू केलं आणि पहिले सुरुवातीला हे फक्त लॉजिंग म्हणून सुरू झालं. मग 1971 पासून आपला हा स्वतःचा डायनिंग हॉल आहे तो सुरू केला आपण. तेव्हापासून ऑथेंटिक महाराष्ट्रीयन थाळी, असल महाराष्ट्रीयन जेवण असं आपण देतो डायनिंग हॉलमध्ये. आपल्या रेग्युलर थाळीबद्दल थोडं सांगा. आपल्या नेहमीच्या थाळीमध्ये 2 प्रकारच्या भाज्या असतात. आमटी, टोमॅटो सार किंवा सोलकढी, मसाले भात किंवा कोथिंबीर भात असतो. 2 साईड डिश असतात. एक आपण तिखट भाजी देतो, वरण, साधं वरण भात, फुलका पुरी, मसाला पुरी, एखादा आपण चाट आयटम त्याच्याबरोबर देतो, कारण लहान मुलांना किंवा यंगस्टर्सला ते आवडतं. तर अशा प्रकारे चौरस थाळी म्हणता येईल आपल्याला, की ज्यांनी, आणि सगळं अनलिमिटेड असतं. थाळीमध्ये आपण स्वीट दुपारच्या जेवणात नसतं, कारण लोकांना आमच्याकडे बरीच व्हरायटी ऑफ स्वीट्स आहेत जे लोकांना आवडेल ती लोक त्यांच्या चॉईसनी ऑर्डर करतात. जसं श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम, पुरणपोळी, मोदक, बासुंदी, फ्रूट सॅलेड. नव्याने आपण एक अक्रोड हलवा म्हणून सुरू केला आहे. तर ते सगळं त्यांच्या आवडीप्रमाणे ऑर्डर करतात. आणि रात्रीच्या थाळीमध्ये आपण 2 स्वीट्स अनलिमिटेड देतो, श्रीखंड, आम्रखंड आणि गुलाबजाम यामध्ये. त्या थाळीची किंमत थोडी जास्त आहे. 460 रुपये रात्रीची थाळी आहे आणि 400 रुपये दुपारची थाळी आहे अनलिमिटेड. हा डायनिंग एरिया आहे. वा, वातावरण तर छान आहे इथलं. स्टाफ देखील अटेंटिव्ह आहे. चला तर मग आजच्या उपवास थाळीत काय ते बघू. हे आहे लिंबाचे गोड लोणचे, शेंगदाण्याची चटणी, तळलेल्या मिरच्या, खोबऱ्याची चटणी आहे आणि मीठ, लिंबू, काकडीची कोशिंबीर, आलू टिक्की, उपवासाचे थालीपीठ, भाजणीचे थालीपीठ, बटाट्याचे पापड, श्रीखंड, दाण्याची आमटी, भगर, काही जण याला वरीचे तांदूळ म्हणतात, बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी आणि ताक. आता एक एक पदार्थ आपण टेस्ट करून बघूयात. सुरुवात गोडनी करूयात. सगळ्यात आधी आपण श्रीखंडाची टेस्ट बघूयात. वेलची घातलेले मलईदार असे श्रीखंड आहे. चव अगदी जिभेवर रेंगाळतीये. ही बटाट्याची भाजी आहे. फार तिखट नाही आहे, मध्यम चवीची आहे, ठीक आहे. जिरे आणि तुपाची फोडणी मात्र मस्त बसली आहे. जिरे मिरचीची फोडणी दिलेली हलकी आणि मऊ अशी भगर आहे. चव याची सौम्य आहे, कारण ही आमटी बरोबर खातात. ही दाण्याची आमटी अगदी योग्य कन्सिस्टन्सी, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. पापडही छान. थालीपीठ खमंग आणि खुसखुशीत आहे. सर्व पिठांचे योग्य प्रमाण आणि उकडलेला बटाटा यामुळे छान लागतंय. गार आणि गोड काकडीची कोशिंबीर थाळीची चव वाढवतीये. उपवास असो की नसो, सगळ्यांना आवडणारी साबुदाण्याची खिचडी छान आहे. मऊ आहे, मोकळी आहे. आलू टिक्की ठीक आहे. आणि ताक, थंडगार ताक छान वाटतं. अशी ही उपवासाची परिपूर्ण थाळी. या थाळीतला OMG पदार्थ आहे उपवासाचे थालीपीठ. खमंग, खुसखुशीत आणि मऊ, परफेक्ट कॉम्बिनेशन. थाळीबद्दल अजून माहिती जाणून घेऊयात. शनिवार रविवार थाळीचे रेट काही वेगळे असतात का? नाही, आपल्याकडे सेम रेट. वीकेंड, वीकडे सगळ्याला सेम असतात. त्याच्यात फक्त 2 आपण ऑफर्स वर्षभर आपल्याकडे असतात. सिनियर सिटीजन्सला आपल्याकडे 15% डिस्काउंट असतो थाळीवरती, बेसिक रेटवरती 400 रुपयावरती. आणि ग्रुप्स असतील 10 लोकांच्या वरचे
तर त्यांना आपण 10% डिस्काउंट. आजच्या उपवास थाळीबद्दल थोडं सांगा प्लीज. वर्षातले 3-4 दिवस असे असतात की आषाढी एकादशीचं किंवा महाशिवरात्रीचं आपल्याला स्पेशल उपवासाचे जे काही ऑकेजन्स असतात त्या दिवशी आपण उपवास थाळी ठेवतो आणि रोज सुद्धा आपल्याकडे उपवास थाळी मिळू शकते. फक्त मला आधी कल्पना द्यायला लागते. त्याच्यामध्ये आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ ठेवतो. तर अशी व्हरायटी उपवासाची थाळी आपली असते ती 430 रुपयाला असते, पण त्याच्यामध्ये स्वीट इन्क्लुडेड असते. आपल्याकडे कोणाला जैन थाळी म्हणजे ज्याच्यामध्ये कांदा लसूण विरहित स्वयंपाक हवा असेल तर तशी आपण देतो. फक्त थोडी आधी आम्हाला कल्पना दिली तर ती किंवा मग सांगितल्यानंतर एक 10-15 मिनिटाच्या ते आपण देऊ शकतो. लहान मुलांना संपूर्ण थाळी नको असेल तर सेपरेट घेता येतात का काही आयटम? हो, आपल्याकडे सगळे पदार्थ आपण अला कार्टच्या ऑप्शन मध्ये देतो. म्हणजे प्लेट वाईज असं बाहेर मिळतं आपल्याला. 1 प्लेट आमटी, 1 प्लेट आळूची पातळ भाजी, 4 फुलके असं तुम्ही ऑर्डर करू शकता. दररोज आपल्याकडे तसं आपण देतो. किंवा साईड डिश हवे कोणानुसार 1 प्लेट बटाटे वडा हवा असंही आपण देतो. उपवास नसणाऱ्यांसाठी आम्ही असा अला कार्ट मेनू मागवला होता. यातील सर्व पदार्थ देखील उत्तम चवीचे होते. स्पेशल डेजचं काही सेलिब्रेशन वेगळं असतं का? असतं ना. आपण वर्षातनं काही 4 ते 5 इव्हेंट्स करतो जे स्पेशल खूप आपले कस्टमर्सला आवडतात. डिसेंबर जानेवारीमध्ये हुरड्याचा सीझन असतो त्यावेळेला आपण हुरडा फेस्टिवल करतो. मग शाळांच्या परीक्षा संपल्या की सुट्टीमध्ये आपण एक चाट महोत्सव करतो. त्याच्यामध्ये सगळे चाटचे पदार्थ, आईस्क्रीम्स अशी मजा असते. नंतर जुलैमध्ये श्रेयसचा वर्धापन दिन असतो तेव्हा आपला महाराष्ट्रीय भोजन महोत्सव असतो. वेगवेगळ्या प्रांतातले पदार्थ आपण तेव्हा ठेवतो. आणि दिवाळीला एक ब्रेकफास्ट फेस्टिवल किंवा फराळ महोत्सव. याशिवाय एक विमेन्स डे स्पेशल आपण सिंगल डे एक ब्रेकफास्टचा इव्हेंट करतो. सगळ्या महिलांसाठी स्पेशली आपण काहीतरी बॉलिवूड थीम किंवा काहीतरी असं अरेंज करतो. आपले वेगवेगळ्या ठिकाणी बँक्वेट हॉल्स बरोबर टाइम आहे. तिथेही आपला वरती अंबर हॉल म्हणून आहे. समोर आपटे प्रशालेसमोर एक श्रेयस बँक्वेट हॉल म्हणून आहे जिथे 2 हॉल्स आहेत, वरती टेरेस आहे. तिथे आपण महाराष्ट्र मेनू सोडून बाकीचा सगळा जो मल्टी क्युझिन म्हणता येईल किंवा रिसेप्शनला जो लागतो लोकांना मेनू, पंजाबी, चायनीज, साऊथ इंडियन, थाई हे सगळे प्रकारचे चाट मेनू असतो. हा सगळा मेनू आपण आउटडोर केटरिंगला प्रोव्हाइड करतो. ते हे बाकीचे मेन्यूज आहेतच, जसं की सिद्धार्थ पॅलेसला आमचं केटरिंग आहे. काही लॉन्स आहेत, शौर्यश्री हॉल आणि लॉन्स म्हणून सिंहगड रोडवरती आहे. आता एक ईशान्य बँक्वेट्स म्हणून चांदणी चौकाजवळ एक सुरू झालेला आहे. या सगळ्या ठिकाणी आपलं असं मल्टी क्युझिन केटरिंग असतं किंवा तुमच्या कुठल्या हॉल तुम्हाला फंक्शन करायचं असेल किंवा तुमच्या घरी तर 50 लोकांच्या वर आपण अशी केटरिंग ची हे करतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर मंडळी, कशी वाटली आजची थाळी? मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.